नमस्कार मंडळी, जय शिवराय. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण निघालोय एका भन्नाट रोड ट्रिपवर. यावेळी माझ्यासोबत आहे माझा मित्र विशाल आणि आमचं डेस्टिनेशन आहे चिपळूण. खरं तर आम्ही आमच्या एका मित्राच्या लग्नासाठी चाललोय. पण लग्नाचं निमित्त साधून आम्ही 3 दिवस आधीच निघालोय, जेणेकरून कोकणातील सुंदर ठिकाणं, समुद्रकिनारे आणि निसर्ग मनसोक्त अनुभवता येईल. तर चला, आमच्यासोबत या कोकण सफारीची सुरुवात करूया. I got my head in the clouds so high, feet on the ground, but I still get by. Rules were made for someone else to try, but not me, not me. They said slow down, son, take your time, but I was born running every stop sign. Sky is the limit, no chance to hold. Sky is the limit, I'm breaking the mold. Sky is the limit. आता आपण ताम्हिणी घाटात आहोत आणि खरंच सांगायचं तर ना, पावसाळ्यात या घाटाचं सौंदर्य काही वेगळंच असतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असंख्य छोटे मोठे धबधबे कोसळताना दिसत आहेत आणि प्रत्येक धबधब्याजवळ लोक पावसाचा मनमुराद आनंद घेत आहेत. कोणी सेल्फी काढतोय, कोणी पाण्यात भिजतोय आणि काही जण तर थंडी विसरून पूर्णपणे धबधब्याखाली उभे आहेत. आम्ही मात्र गाडीतून या सगळ्या निसर्गाचा आनंद घेत पुढे निघालोय, कारण अजून खूप प्रवास बाकी आहे. Till now, the stars are down like good old friends. Saying, boy, don't stop when the sky just ends. Sky is the limit, no chance to hold. Sky is the limit, I'm breaking the mold. Sky is the limit, I'm out of control tonight. नमस्कार मित्रांनो, तर आत्ताच आपण ताम्हिणी घाट क्रॉस केला आहे आणि ते आवाज नाही तेवढा ताम्हिणी घाट क्रॉस केला आहे आणि थोडंसं थांबलो होतो रिफ्रेश व्हायला. तर थोडंसं फ्रेश झालं, थोडासा नदीचा व्ह्यू घेतला. इथंच आजूबाजूला MIDC एरिया आहे, इथं मस्त वातावरण झालं आहे पावसाचं. चाललं चिपळूणला. चला चिपळूणला. बघ अशी नदी आहे इकडं. पहिले काय करू आपण, इकडनं जाऊ. रवींद्र भाऊ कवठाळे यांना उतरू द्या, गाडी पॅक करायला येते. चला. स्टीलचे पाईप दिसायलेत मोठमोठे, काय माहिती कशासाठी याचा. छोटे छोटे धरणे आहेत. याला म्हणतात कोकणातली नदी. नदीचं नाव काय माहिती काय. थोडंच अंतर बाकी आहे ब्रिजवरून पाणी जायला. रवींद्र भाऊ आलेले आहेत. लयच मस्त पाणी आहे ना. हा, खळखळ खळखळ. याला म्हणतात कोकण. ताम्हिणी घाट क्रॉस केला आहे. एवढे व्ह्यू आहे की कोणता व्ह्यू कॅप्चर करावून कोणता सोडावं काहीच कळत नाही आहे. प्रत्येक वळणावरती एक नवीन व्ह्यू दिसतोय. खूपच सुंदर आहे. पाहून घ्या.
माणगावमधील त्या नदी प्रवाहाचा मस्त आनंद घेतला आणि तर पुढे थोडा प्रवास सुरू केला. पण पोटातून एक आवाज आला की फक्त निसर्गाने पोट भरणार नाही. त्यामुळे मग समोर येऊनच एक मस्त हॉटेल मिळाले, साईराम. आता इथंच जेवणाचा बेत करूया आणि मग तिथून पुढे आपला प्रवास सुरू करूया. चला, जेवण वगैरे केलं आहे मस्त. साईराम म्हणून हॉटेल होतं. दिवेघरवरनं थोडंसं पुढं आलं की दिवेघरचा बायपास होता ना तो. दिवेघरचा जो टर्न आहे तिथनं थोडंसं पुढं आलो आहे. चिपळूण मार्ग, दिवेघर चिपळूण मार्ग आय गेस. तिथनं थोडंसं पुढं आल्यावरच लगेच एक साईराम म्हणून हॉटेल आहे. तिथे एक टर्न लागतो, त्याच्याच अलीकडं आहे. चव मस्त होती. हां, बायपासच्या अलीकडं, माणगावच्या बायपासच्या अलीकडं ज्याचं काम चालू आहे सध्या. तर आम्ही ऑर्डर केलं व्हेज एग मसाला. खरंच खतरनाक होतं, टेस्ट पण मस्त होती. त्याच्यासोबत आलो होतं एक तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. फोटो काढायच्या आधीच भूक लागली होती, त्याच्यामुळे काही जास्त शेअर नाही करता आलं नेमकं काय ऑर्डर केलं आहे. पण एकच नंबर चव होती. जर तुम्ही या रस्त्यावरती कधी जर व्हिजिट करणार असाल तर नक्की एकदा थांबून तिथं तुम्ही त्यांचा काही नाही तर तांबडा रस्सा तर ट्राय करा, मला जो आवडला. आणि पांढरा रस्सा पण ट्राय करा, तुम्हाला आवडू शकतो. पण तुम्ही जे नॉनव्हेजचे फॅन आहेत त्यांनी एकदा ट्राय करा तिथला व्हेज तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. चला तर मग कंटिन्यू करूयात. आपण चाललो आहे चिपळूणला. चिपळूणमध्ये बऱ्याच गोष्टी आपण या ब्लॉगमार्फत शेअर करणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहोत. चला तर मग कंटिन्यू करूया आपलं एक्सप्लोरेशन. नमस्कार. आता आपण मुंबई गोवा हायवेवर आहे आणि महाडवरनंच महाड क्रॉस केलं आहे हे. आणि आता थोडंसं पुढं आल्यावरच ही नदी दिसते. एकदा व्ह्यू पहा, काय मस्त आहे. थोडं पात्र आहे नदीचं. आता थोडंसं पुढं आलो आहे महाडवरनं. आता आपण कोणता मुंबई गोवा हायवेवरती आहे आणि इथं कॉफी प्यायला थांबलो. मस्त वातावरण एकदम भारी झालेलं आहे. हे अन्नपूर्णा हॉटेल आहे. व्ह्यू एवढं भारी आहे ना, सगळीकडंच ग्रीनरी झाली आहे. मस्त कॉफी आली आहे गरमागरम. अशा व्ह्यूमध्ये अशी गरमागरम कॉफी प्यायला एक नंबर वाटतंय. कसं आहे कडक. गरम आहे. आता मस्त समोरच एक बोगदा टनल आहे, सेम आपला मुंबई गोवा हायवे. चला तर मग मस्त वाटतो एकदम. नवीनच बोगदा दिसतोय. लाईट लावायचं काम नाही.
चला तर मग मंडळी, महाडचा हा बोगदा पार करत आपण आजच्या प्रवासाचा पहिला टप्पा इथे संपवतोय. यापुढे चिपळूणपर्यंतचा प्रवास प्रामुख्याने याच मुंबई गोवा महामार्गावरून असल्यामुळे तो आपण पुढच्या भागात न दाखवता थेट चिपळूण आणि आजूबाजूच्या भन्नाट ठिकाणांपासून सुरुवात करू. खरं सांगायचं तर खरी मजा आता सुरू होणार आहे. कोकणातील हिरवेगार डोंगर, समुद्र किनारे, धबधबे आणि भरपूर धमाल हे सगळं पुढच्या भागात तुमच्यासाठी घेऊन येतोय. म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रवींद्र, भेटूयात पुढच्या भागात एका नव्या ठिकाणी, नव्या उत्साहात आणि कोकणातील आणखी सुंदर अनुभवांसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित प्रवास करा आणि हसत राहा. जय महाराष्ट्र.